शेतकरी मित्रांनो, कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी पाहावी अशी व्हिडिओ आणि माहिती. या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. मग ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सध्याच्या स्टेजला कांदा पीक आहे, तर ह्या कांदा पिकाला पातींचा फुटवा, दांड मांड पोगर जाड होण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल, तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुमच्या कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे, त्याच्यासाठी तुमच्या कांद्याच्या पातींचा फुटवा होणं गरजेचं आहे. तुमच्या कांदा पिकाचा दांड मांड पोगर जाड होणं गरजेचं आहे. पण सध्याच्या काळामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना एकच महत्वाची अडचण येते की आमच्या कांद्याची जोमदार वाढ होत नाही. मग पातींचा फुटवा कशा पद्धतीने करायचा आहे, दांडमांड पोगर जाड कशा पद्धतीने करायची, तर याच्यासाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काही फवारण्या तर काही खालून पाण्यातून खत औषध ही देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हीच तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा. जबरदस्त जोमदार वाढ तुमच्या कांदा पिकाची होणार. मग ही खत औषध आणि फवारणी आहे तरी कोणती, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील, नक्की सबस्क्राईब करायचंय, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही कांदा पिकाची लागवड केली, तर त्यावेळेस कांदा पिकाला आपल्याला जी फवारणी करायची असते, तर 25 दिवसापर्यंत जी पहिली फवारणी करतो, तर ह्या फवारणीमध्ये आपण 12-61-00 हे खत घेणं गरजेचं आहे. प्रति पंपासाठी 80 ग्रॅम. या फवारणीमध्ये आपण फक्त खतच घेऊन चालणार नाही, तर यामध्ये कोणतंही बुरशीनाशक, एखादं टॉनिक, एखादं कीटकनाशक घेऊ शकतो. पण 12-61 घ्यायला अजिबात विसरायचं नाही. आता तुम्हाला 12-61 अवेलेबल होत नसेल, तर तुम्ही ICL ची जी ग्रेड आहे 11-36-24 ही ग्रेड घेऊ शकता. प्रति पंपासाठी 100 ग्रॅम. याप्रमाणे याचे सेम फवारणी आपल्याला ज्यावेळेस तुमचं कांदा पीक 40 ते 45 दिवसाच होईल, त्या टायमाला पुन्हा एकदा 12-61 घ्या किंवा 11-36-24 हे खत घ्या. फक्त यामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक बदलून घ्या. त्याच्यानंतर अजूनही काय वरून फवारणीमधून आपण खत किंवा लिक्विड देऊ शकतो का, जे PGR म्हणतो आपण, हे देऊ शकतो का, तर हो. आपण फॉस्फरस युक्त जे काही टॉनिक आहे, तर हे देण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर फॉस्फरस युक्त काही पावडर आपल्याला बघायला मिळते, ही देखील या फवारणीमध्ये ऍड करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला भरपूर मी पर्याय दिलेले आहे, यापैकी कोणतीही एक फवारणी यामध्ये आपण करणं गरजेचं आहे. आता मात्र ज्या शेतकऱ्यांना खालून पाण्यातून काही खतं द्यायची, काही वॉटर सोल्युबल खतं असतील ही द्यायची, तर ही कोणती द्यायची, तर लक्षात घ्या. आपण काय करू शकतो की जे आपलं कांदा पीक आहे, याला 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान 12-61-00 प्रति एकर साठी 6 किलो हे पाण्यातून द्यायचे. हे एकदा द्यायचं नाही, तर हे आपल्याला 2 टप्प्यामध्ये द्यायचं. कसं, सुरुवातीला 3 किलो द्या 100 लिटर पाण्यामध्ये, त्याच्यानंतर 100 लिटर पाण्यामध्ये 3 किलो द्या, किंवा तुम्ही वन टाइम 6 किलो देत असाल काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस तुमचं कांदा पीक 40-45 दिवसाच्या दरम्यान जाईल, त्या टायमाला 0-60-20 हे खत देणं तितकंच महत्वाचं ठरतं. प्रति एकरासाठी 3 किलो 200 लिटरच्या पाण्यामध्ये. आता तुम्हाला ही दोन्ही खतं अवेलेबल होत नसेल, तर तुम्ही अदास्काची जी ग्रेड आहे 42-47 ही वॉटर सोल्युबल लिक्विड ग्रेड आहे, ही देखील आपण देऊ शकतो. प्रति एकरासाठी 1 लिटर यामध्ये आपण देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढील ज्यावेळेस तुमचा कांदा हा 50 दिवसाच्या पुढे जाईल, त्या टायमाला आपल्याला 0-52-34 यांसारखी जी ग्रेड आहे ही पाण्यातून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 10-54-10 ही ग्रेड देखील आपण खालून पाण्यातून देऊ शकतो किंवा वरून फवारणीमधून देऊ शकतो. त्याचबरोबर जी अदास्काची 13-65 म्हणून एक ग्रेड आहे, ही देखील आपण पाण्यातून देऊ शकतो किंवा वरून फवारणी करू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण 21-21 असेल, ही देखील ग्रेड आहे. सध्या मार्केटमध्ये ज्या नवनवीन वॉटर सोल्युबल ग्रेड आल्यात, यांचा देखील वापर करणं तितकंच महत्वाचं ठरत असतं. आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या काही मी तुम्हाला फवारण्या सांगितलेल्या आहेत, त्याचबरोबर काही तुम्हाला पाण्यातून खत औषध सांगितलेले आहे,
यांचा वापर तुम्ही स्टेप बाय स्टेप करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, सुरुवातीला आपण 40-45 दिवसापर्यंत 12-61, 0-60-20 हे पाण्यातून द्यायचे. त्याचबरोबर तुम्हाला फवारणी करायची असल्यास तुम्ही 12-61 ची करू शकता, 11-36-24 ची करू शकता, 21-21 ची करू शकता, 10-54-10 याची देखील फवारणी वरून करू शकता. मात्र ज्यावेळेस तुमचं कांदा पीक हे 45 दिवसापासून पुढे जाईल त्या टायमाला तुम्हाला 0-60-20 हे खालून द्यायचे, 0-52-34 हे खालून द्यायचे, 42-47 खालून द्यायचे, 0-60-20 हे देखील खालून द्यायचे, 0-60-40 हे देखील खत आपल्याला खालून द्यायचे, 40-40 ही देखील ग्रेड आहे खताची, ही देखील आपल्याला खालून सोडून देणं गरजेचं आहे. म्हणजे सध्याच्या काळामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ज्या काही पातींचा फुटवा होत नाही, दाणमाण पोगर जाड होत नाही ना, तर यावर 100% हा उपाय आहे. त्यामुळं मी तुम्हाला काही फवारण्या आणि काही खतं खालून सांगितलेले आहे. त्यामुळं कन्फ्युजन होत असेल, पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, 100% तुमचा फायदाच होणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांना जी अडचण येत होती महत्वाची, की आमच्या कांद्याची मान दाण पोगर जाड होत नाही, पातींचा फुटवा होत नाही, मग कशा पद्धतीने करायचे, तर लक्षात घ्या, जेवढा आपण या खतांचा वापर करू तेवढाच उत्पादनामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येणार आहे. आता बरेच शेतकरी म्हणतील, एवढी दाणमाण पोगर जाड करून काय करणार आहे, एवढा पातींचा फुटवा करून काय करणार आहे, तर लक्षात घ्या, जेवढा पातींचा फुटवा, जेवढी दाणमाण पोगर जाड, नंतर फुगवणीच्या काळामध्ये याचाच जास्त प्रमाणे आपल्याला गरज असते. तर ती कशी, वरून जी पात बसणार आहे, दाणमाण पोगर बसणार आहे खाली, तर याचा रस खाली आपल्या कांद्यामध्ये उतरणार, फुगवण साईज जास्त प्रमाणे झालेली तुम्हाला एकंदरीत दिसून येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी, दाणमाण पोगर जाड करण्यासाठी, पातींचा फुटवा करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करता येईल, काही फवारण्या असतील, काही खतं असतील, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हो, मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला तुम्ही व्हिजिट केली नसेल ना, अवश्य व्हिजिट करा. 2,07,000 शेतकरी बांधव आतापर्यंत जोडले गेलेले आहेत. आणि या शेतकऱ्यांना इथून मागे आपण ज्या शेतीविषयक सर्व प्रकारच्या पिकांची माहिती देत गेलो नाही, 100% त्यांचा फायदा झालेला आहे. त्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा झाला आहे, तर त्या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये कमेंट्स केलेले आहेत. आणि 100%च शेतकरी बांधवांचा कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने फायदा करता येईल याकडे आपण जास्त प्रमाणे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.